जे काही रुग्ण असतील किंवा त्या रुग्णांना मिळणाऱ्या फॅसिलिटी पब्लिसिटी करणारे लोक असतील ते या आजच्या मीटिंगला हजर आहेत. मी सगळ्यांचं स्वागत करतो. हे हॉस्पिटल आपण 8 वर्षापूर्वी साधारणतः सुरू केलेलं आहे आणि तेव्हापासून आपण या संस्थेतर्फे बऱ्याच लोकांना फ्री सुविधा कशा मिळतील किंवा जे ऑपरेटिव्ह होते ते फ्री कसे होऊ शकतील याची देखील आपण व्यवस्था केलेली आहे. ऑपरेटिव्ह ज्यांचे असतील खाली बसून घ्या. आवाज होतो आता बरोबर. तर ह्या संस्थेतर्फे आपण वेगवेगळे ऑपरेशन्स करत असतो. हे ऑपरेशन करत असताना आजकाल कसं झालं आहे की ऑपरेशनचा खर्च म्हणजे खूप जास्त खर्च झालेला असतो आणि त्याच्यासाठी त्यांना फ्री योजना कशी मिळेल याची देखील आपल्याला व्यवस्था करावी लागते. फ्री कशी मिळू शकते? सरकारी काही योजना असतात, त्या सरकारी योजनांची आपल्याला मंजुरी घ्यावी लागते आणि ती योजना आपण इथे चालवू शकतो. ते करत असताना आपण बऱ्याच योजना ते या संस्थेकडे आपण परवानगी घेतलेली आहे. आतापर्यंत जवळजवळ 17-18 वेगवेगळ्या डिसिप्लिन्स आहेत त्याची आपल्याकडे परवानगी आहे आणि आज आपण 3 ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा जे ऑपरेशन्स असतील त्यांची आपण परवानगी घेतलेली आहे आणि त्या 3पैकी 2 आपण आजच्या तारखेला उद्याच्या तारखेपासून आपण ओपनिंग करणार आहोत. हे जे 2 आपण निवडलेले आहेत हे 2 महत्त्वाचे डिपार्टमेंट आहेत. एक कॅन्सर. आज जळगाव शहरात जर आपण बघितलं तर सरकारी याच्यामध्ये कोणीच ऑपरेशन्स करत नाही. फक्त काही लोक ऑपरेटिव्ह जरूर करतात पण किमोथेरपी असेल किंवा रेडिओथेरपी असेल हे यांचा कुठेच इलाज आपल्याकडे होत नव्हता. परंतु आता काही महिन्यांपूर्वीच इथे आपल्याकडे रेडिओथेरपीची व्यवस्था झालेली आहे आणि किमोथेरपीची व्यवस्था आपल्या हॉस्पिटलतर्फे झालेली आहे. त्यामुळे आता कॅन्सर करता लागणारे 3 डिपार्टमेंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो ऑपरेटिव्ह असेल, केमोथेरपी असेल किंवा रेडिओथेरपी असेल हे 3 व्यवस्था आपल्या हॉस्पिटलमध्ये केल्या जातील. दुसरं जे आज आपण डिपार्टमेंटमध्ये सुरू करत आहोत रेटिना ऑपरेशन्स. रेटिना ऑपरेशन्स हे जळगाव जिल्ह्यात फक्त एकाच ठिकाणी होत असतो म्हणजे एकाच डॉक्टरकडे त्याची परवानगी आहे आणि तेच डॉक्टर एकच आहेत की ते रेटिनाचं ऑपरेशन करतात. आपण डॉक्टर लोकांना संपर्क करून एक डॉक्टर इथे काही महिन्यापूर्वी तिथे आलेले आहेत आणि आपण त्यांना संपर्क केला आणि त्यांनी आपल्याला संमती दिलेली आहे. ते आता आपल्या ऑपरेशन थिएटरला येऊन किंवा आपल्या हॉस्पिटलला येऊन ते त्याचं ऑपरेशन्स करतील. ते रेटिना ऑपरेशन देखील आपल्याकडे केलं जाईल आणि हे 2 डिपार्टमेंट जरा महत्त्वाचे डिपार्टमेंट असल्यामुळे किंवा त्याची आपल्याला जास्त गरज आहे लोकांमध्ये म्हणून आपण ते डिपार्टमेंटला थोडी प्रायोरिटी दिली. तिसऱ्या डिपार्टमेंटची मी तुम्हाला सांगितलं त्या डिपार्टमेंटचे जर रुग्ण बघितले साधारण 400-500 रुग्ण पूर्ण जिल्ह्यात आहे आणि हा जो थॅलेसेमिया ज्याला म्हटलं जातं तो थॅलेसेमिया 172 रोग आहे. हा फक्त साधारणतः लहान मुलांमध्ये आपल्याला आढळतो आणि हा लहान मुलांमध्ये आढळत असल्यामुळे आपल्याला त्याची देखील आपल्याला दखल घ्यावी लागते आणि ते डिपार्टमेंट देखील आपण सुरू करणार आहोत. फक्त ते काय की साधारण एक 8-10 दिवसानंतर ते सुरू होईल म्हणून त्याला मी आज इन्क्लूड केलेलं नाही आहे. कारण त्याला लागणारे जे डॉक्टर आहेत ते औरंगाबादला असतात आणि त्यांचं कन्सल्टेशन आपण घेतलेलं आहे. त्यांची संमती आपल्याकडे मिळालेली आहे. फक्त त्यांनी आपल्याला काही दिवस सांगितलेले आहेत तुम्ही ही संमती त्या दिवसापासून तुम्ही सुरू करावं म्हणून आज त्याचं उद्घाटन नाही आहे. ते उद्घाटनाची 8-10 दिवसानंतर आपण सुरू करूया. त्याची तारीख आल्यानंतर मी त्याची तुम्हाला माहिती देईलच. परंतु हे 2 डिपार्टमेंट त्याची आपल्याकडे जो ऑडिट झालेला आहे संमती तुम्हाला जर सरकारची घ्यावी लागत असेल तर तुम्हाला त्याची परवानगी घ्यावी लागते. तिथे अर्ज करावा लागतो. ते लोक येतात आपलं ऑडिट करतात आणि तुमच्याकडे सगळ्या सोयी आहेत हे पाहिल्यानंतर तुम्हाला ती परवानगी दिली जाते. ते लोक आले त्यांनी सगळं आपलं ऑडिट केलेलं आहे आणि आपल्याला परवानगी देखील देण्यात आलेली आहे. उद्यापासून आपण 1 तारखेपासून हे डिपार्टमेंट आपण सुरू करणार आहोत आणि त्या 2 डिपार्टमेंटचं उद्घाटन त्याला म्हणतो. कारण महत्त्वाचे डिपार्टमेंट आहेत 2. कॅन्सर जसं मी सांगितलं जळगाव जिल्ह्यात कॅन्सरचा कोणी ऑफिशियली इलाज करत नाही. त्याला योजना पाहिजे असेल
त्यांना इलाज इथं होत नाही. मग ते लोक आजूबाजूला जिथे कुठे त्यांना सोयी असते ते म्हणजे औरंगाबाद आपल्याकडे आहे, इकडे नाशिक आहे, जवळजवळचे सुविधा आपल्याकडे 2 आहेत. तर त्यांना इथं नाशिकला जावं लागतं किंवा औरंगाबादला जातात. औरंगाबाद तुम्ही ऐकलं असेल, खूप मोठं हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं, तिथे सगळं त्यांना फ्री दिलं जातं. परंतु तशी सोय जळगावला अजून कधी नव्हती. आपण आता ती डिपार्टमेंट इथे उघडलेलं आहे. त्या लोकांना म्हणजे ज्याच्याकडे पैसा नाही त्या लोकांना त्या योजनेचे फ्री दिल्या जातील. त्यांना कुठलाही त्यांना खर्च येणार नाही आणि त्या सोयी आपण ते उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हे सर्व होत असताना सांगितलं तुम्हाला की रेटिना ऑपरेशन देखील खूप महत्त्वाचं ऑपरेशन आहे. लोकांना डोळ्याचा प्रश्न असतो, वाचनाचा त्यांना त्रास होत असतो. अशा वेळेला हे डिपार्टमेंट आपण सुरू करणार, त्याची फॅसिलिटी आपण देणार. त्या डिपार्टमेंटला देखील योजनेचा लाभ मिळू शकेल. जर तुम्हाला कोणाला फ्री पाहिजे असेल, ते ऑपरेशन फ्री होऊन पाहिजे असेल तर ते ऑपरेशन आपल्याकडे होईल. त्यामुळे आणि जळगाव जिल्ह्यात ही सोय कोणाकडेच नाही. आपलं हॉस्पिटल प्रथम हॉस्पिटल आहे की जिथे ते हॉस्पिटल आपण फ्री या सर्व्हिसेस फ्री देखील देणार आहोत. आपल्याकडे फ्रीज होईल असं नाही आहे. कोणाला जर त्याची गरज असेल तर ते आपल्याकडे देखील पैसे देऊनही आपल्याकडे होतील. जसं मी सांगितलं, एकच डॉक्टर जळगाव जिल्ह्यात होते आहेत, म्हटल्यापेक्षा ते आहेत आणि त्यांच्याकडे खूप जास्त रश आहे आणि मीटिंग खूप जास्त असते. आणि योजनेचं असलं तर मग मीटिंगचा काही प्रश्नच नाही. किती वेळ लावतील, 2 आठवडे 3 आठवडे काही सांगता येत नाही. पण त्या सोयी आपण देखील प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामुळे आता पेशंटला तो त्रास सहन करावा लागणार नाही, जास्त त्याला वेटिंग करावं लागणार नाही आणि आपल्याकडे ते लोक रजिस्टर होऊ शकतात आणि आपल्याकडे ते उद्घाटन होऊ शकतं. एवढंच मी मला सांगेल. या संदर्भात आपलं जे हॉस्पिटल आहे आपण जेव्हापासून सुरू केलेलं आहे, बऱ्याच डिपार्टमेंटनी आपण परवानगी म्हणजे याला योजनेमध्ये असलेली परवानगी आपण घेतलेली आहे. आत्ताच आम्ही बसलो होतो तर आपले वाईस चेअरमन साहेब यांनी प्रश्न काढला, तुमच्याकडे कोणकोणते डिपार्टमेंट आहेत जे तुम्ही फ्री करू शकता. मी यांना यादी दिली. त्यामुळे ही यादी इतर मी स्वतः पहिल्यांदा बघतो. त्यांनी मला हे सांगितलं त्याची पब्लिसिटी झाली पाहिजे, लोकांपर्यंत हे डिपार्टमेंट सगळे पोचले पाहिजे. हे डिपार्टमेंट याची ऑपरेशन किंवा याची ट्रीटमेंट आपल्याकडे फ्री होते आणि ती लोकांना फ्रीमध्ये दिली जाते. आणि त्याला असलेल्या ज्या काही सोय, त्याला जे काही सोय लागत असेल ते सगळे मी डिपार्टमेंट आपल्याकडे फ्री आहे. आणि हे डिपार्टमेंट फ्रीमध्ये होत असताना आपल्याला विनंती आहे की ही पब्लिसिटी लोकांपर्यंत, ही माहिती लोकांपर्यंत जर तुम्ही पोचवली तर त्यांना पण एक रिमाइंडरसारखं होईल. जसं यांनी आता मला सांगितलं, मला आवडला त्यांचा प्रश्न, कोणाकोणाला माहिती आहे हे डिपार्टमेंट तुमच्याकडे होतात हे कोणाला माहिती आहे? मला तर माहिती आहे, कारण ते यादी माझ्याकडे आहे म्हणून मला माहिती आहे. पण इतर लोकांपर्यंत ती यादी अजून पोहोचलेली नाही. कारण सगळ्यांपर्यंत ज्याला गरज असेल ते चौकशी करतो आणि त्याला ती माहिती दिली जाते. पण सर्वसामान्य लोकांपर्यंत यादी कशी पोहोचेल याची देखील आपण व्यवस्था केली पाहिजे. ती व्यवस्था आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत ती यादी देखील पाठवू की कोणकोणते डिपार्टमेंट आपल्याकडे फ्री होतात. ती यादीची कृपया तुम्ही लोकांपर्यंत ती माहिती पोचवावी ही आपल्याला विनंती आहे. तर त्यामुळे आज आपण जे 2 डिपार्टमेंट सुरू करणार आहोत त्या डिपार्टमेंटचं आपण उद्घाटन जे वाईस चेअरमन साहेब यांच्या हस्ते आपण ते उद्घाटन करूया. आणि ते उद्घाटन झाल्याचं ते जाहीर देखील करतील उद्घाटन झाल्यावर. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की जे काही ऑपरेशन थिएटर आहे त्यांना लागणाऱ्या ज्या मशिनरी त्या आपल्याकडे इन्स्टॉल आहेत सगळ्या, तुम्ही ते येऊन पाहू शकता, काहीच अडचण नाही. आणि हे उद्घाटन आपण लवकरच उद्घाटन याचं करूया.
आवाज होतो याचा बरोबर पेक्षा परंतु हे जे काही सगळं